8 संघ आज संपूर्ण दिवसभरात आपण पाहणार आहोत 50+ क्रिकेटमध्ये 50+ फॉर्मॅटमध्ये. ग्रुप ए चा पहिला सामना झाला, त्यात थोडंसं वन साइड एन्काउंटर आपण पाहिलात आणि त्यानंतर पूल बी ग्रुप बी ला सुरुवात होते. सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला आणि त्यांच्या विपक्षात आरसीसी कल्याण डोंबिवली. नाणेफेकीचा कौल प्रथमतः जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारली. बॅटिंगसाठी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला या संघाला. दोन्ही सलामवीर आपण पाहतोय, पवित्र आणि त्यांच्यासोबत वीरू असणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण महेंद्र यांना पाहतोय. 50+ म्हणजे काय तर 50+ क्रिकेट म्हणजे ना तो अनुभव, त्या अनुभवाची शिदोरी आपल्याकडे प्रचंड आहे. अनेक वर्षाचा, जवळपास 20हून अधिक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आपल्याकडे आहे आणि बघा तो अनुभव आता पणाला कसा लागतोय. पहिलं षटक मार्गस्थ, पहिल्या षटकाचा हा पहिला चेंडू. मॅच क्रमांक 2 पूल बी ची ही पहिली मॅच. महेंद्र यांच्या विपक्षात पवित्र. आरसीसी विपक्ष सिनियर क्रिकेट क्लब ऑफ कुर्ला. पहिलाच बॉल क्रॉस बॅटनी खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता. एक लॉंग ऑन वरती खेळाडू तैनात आहे, अगदी काव कॉर्नर वरती तैनात आहे. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर थोडंसं चाचपडत का असे ना 2 धावा बघता बघता इथे पूर्ण केल्यात. बघा तिसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय का, आणि हे बघा यालाच म्हणतात अपील केली आहे. अपील केली, लाऊड अपील केली, पण अपील इथे फेटाळून लावली आहे. नॉट आउट पंचांनी कॉल केला आणि 3 धावा इथे बघता बघता कंप्लीट झाल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहेत पहा. आमच्यासोबत आज एक यंगस्टर देखील पाहतोय. अगदी वयाच्या आयुष्यात त्याचा विचार केला तर 20हून अधिक नसणार. त्याची देखील रनिंग बिटवीन द विकेट अशीच प्रसिद्ध आहे. डोंबिवलीचा वंडर बॉय म्हटलं जातं भाविक याला. पण बघा 50+ क्रिकेट पहिल्याच बॉलवरती ते धाडस महत्वाचं आहे. ते धाडस देखील तेवढं चांगलं होतं. पुढचा बॉल चेंडू यावेळी हवेमध्ये, बराच वेळ चेंडू हवेमध्ये असणार आहे, पण यस नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. एक धाव तर नक्कीच कंप्लीट झाली आहे. बघता बघता एकाचं रूपांतर 2 धावेंवरती इथे करण्यात येत आहे. 2 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. बघा इथे प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार मारणं खूप कठीण कार्य आहे, पण प्रत्येक चेंडूवरती आपण सिंगल घ्या, डबल घ्या, त्याला डबलला कन्वर्ट करत राहा आणि तसंच क्रिकेट आतापर्यंत आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, थोडं चांगलं कनेक्शन यावेळी पाहायला मिळत आहे. स्वतः कॅप्टन आहेत, लॉंग ऑन वरती तैनात आहेत. चांगली फिल्डिंग केली आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फिल्डिंग केली आहे. त्यानंतर फेकी देखील करण्यात आली आहे आणि नकारलं इथे. बघा तो बॅकअप करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. धाव झाल्यात 6 धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. पावसाळी क्रिकेट आणि मॉन्सून क्रिकेटमध्ये ना रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण वेगळं काहीतरी पाहतो. वेगळे चॅलेंजेस आपल्या समोर असतात. पुढचा बॉल पुढे सरसवलं, थोडंसं स्टेप आउट झालं, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अगदी पुढे सरसावून एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न वेगाने राजा जाधव देखील आले स्वतः आणि चांगला बॅकअप केलं. राजू सावंत आहेत, अगदी विकेटच्या मधोमध तैनात आहेत आपल्या गोलंदाजाला बॅकअप करण्यासाठी. चांगलं बॅकअप केलंय. धावा झाल्यात 7 धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे. यावेळी देखील चेंडूला पुल केलाय. बॅटची टॉप एज लागते. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. डीप स्क्वेअर लेग वरती एक धाव पूर्ण नक्कीच होणार आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट करण्यात आल्यात. या 2 धावाच्या सहाय्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसवतोय. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू आता या षटकामध्ये. महेंद्र यांच्या समोर देखील एक मोठं आव्हान आहे, कारण बघा षटकार चौकार येत नाही तरी देखील 9 धावा झाल्यात. पुढचा बॉल यावेळी पुढ्यात होता. यावेळी केलाय चेंडूला हो, केलाय षटकार आपल्या खात्यामध्ये. बुक वर स्ट्रोक. आपल्या पायामध्ये चेंडू आलाय आणि पायातल्या चेंडूला अगदी बाहेर भिरकावून दिलाय, फेकून दिलाय चेंडूला. लॉंग ऑनला कुठलाही चान्स नव्हता. डोक्यावरून चेंडू होतोय ट्रॅव्हल. षटकार चौकार येत नाही असं नुकतंच म्हटलं होतं आणि बघा आलाय, दणदणीत आलाय तो देखील शेवटच्या चेंडूवरती. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावा लागल्यात 15 धावफलकावरती. गुड बॅटिंग. सेन्सिबल क्रिकेट यालाच म्हणतात. चेंडूच्या मेरिट वरती खेळणं यालाच म्हणतात. कारण बघा जिथे गोलंदाज आपल्याला कुठल्याही प्रकारचा चान्स देत नाहीये त्या चेंडूंवरती, चांगल्या चेंडूंवरती सिंगल्स डबल्स हे कन्वर्ट करत राहा आणि एखादी खराब चेंडू त्या 6 चेंडूंवरती गोलंदाज फेकतो आणि त्यावरती अटॅक करा, त्यावरती प्रहार करा. हे स्तंभ असतात. असं म्हटलं जातं ना की बॅटिंगचे स्तंभ असतात.
संयम असणं, धैर्य असणं आणि त्याच्यासोबतच तो कॅल्क्युलेटिव्हली अटॅक करणं, हे बॅटिंगचे आणि हे क्रिकेटचा स्तंभ असतात. आणि त्या स्तंभांचा पुरेपूर वापर आतापर्यंत केला दोन्ही बॅटर्सनी. धावा झाल्यात 15 धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. बघूयात किती धावा बनतायत. पण चॅलेंजेसची चर्चा करत होतो. चॅलेंजेस प्रचंड वेगवान चेंडू येण्याचे चॅलेंजेस असतात, कारण टप्पा पडल्यानंतर अगदी सिमेंटची खेळपट्टी, टीचा रब्बरचा तो बॉल टप्पा पडल्यानंतर प्रचंड गतिशील होतो, थोडासा वेग वाढतो चेंडूला. आणि त्यानंतर बॅटर्सला ते हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असणं गरजेचं आहे. आपली टेक्निक चांगली असणं गरजेचं आहे. जर आपण पावसाळी क्रिकेटचा विचार केला तर तसंच काहीतरी पाहायला मिळत आहे. पवित्र यांनी देखील चांगली बॅटिंग केली आहे. पहिल्या चेंडूवरती त्या 3 धावा, त्यानंतर सिंगल, स्ट्राईक, रोटेट आणि त्यानंतर वीरू. नावातच वीरू आहे, तर मग शॉट्स कसे येणार नाहीयेत. शेवटच्या चेंडूवरती तो अटॅक केला, षटकार वसूल केला. 15 ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. पण इथून आता आरसीसी कल्याण डोंबिवली संघाकडे देखील ते अस्त्र आहेत. बघूया त्यातील कुठल्या अस्त्राचा वापर होतोय. आणि त्यातीलच एक अष्टपैलू खेळाडू पुष्कर काटे यांचा वापर करण्यात येतोय. बघूयात कशी गोलंदाजी करतात. अगदी नवापडा 40+ संघाचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे आणि बरेच हंगाम या खेळाडूंनी देखील गाजवल्यात. हे सर्वच खेळाडू अगदी 50+ क्रिकेट म्हणजेच लेजंड्स आहेत. ते लेजंड्स जेव्हा एकमेकांसमोर लढतात ना, ती फाईट ना, ती बॅटल ऑफ गोलायथ्स म्हटलं जातं. तर तसंच काहीतरी आपण मैदानात पाहतोय. तर इथून आरसीसी संघाला देखील थोडासा तो कमबॅक करावा लागणार आहे. यष्टीरक्षक देखील अगदी पुढे सरसावलेत. यावेळी स्ट्रॅटेजीमध्ये, प्लॅनमध्ये थोडासा चेंज पाहायला मिळतो आपल्याला. पहिला बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे आणि प्रचंड उसळी बॉल घेतोय. येस, इट इज अ वाईट बॉल. स्कोअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण नितीनजी म्हात्रे यांना पाहतोय. 1 फॉर दी ओव्हर देखील देण्यात आलाय, तो देखील अगदी पहिल्याच चेंडूवरती आणि तो देखील लीगल नाहीये. आता गोलंदाजाकडे असलेलं सध्याकडचं सगळ्यात मोठं अस्त्र पावसाळी क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये असतं शॉर्ट बॉल. आणि तो पहिल्या चेंडूवरती वाईट देखील झालाय, 1 बाउन्स देखील आलाय. आता कशी गोलंदाजी करतायत पुष्कर काटे. पुढचा बॉल, यावी ब्लॉक होलचा वापर केला. एक अस्त्र गेलाय म्हणून काय झालं फरक पडत नाहीये. माझ्याकडे ब्रह्मास्त्र देखील आहे, ते देखील ते अगदी पुढच्या चेंडूवरती करून दाखवतात. वॉट बॉलिंग, गुड बॉल. कमबॅक करणं, कमबॅक सातत्याने करत राहणं तेवढं गरजेचं आहे आणि तो कमबॅक देखील केला. पुढचा बॉल, स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चांगल्या स्पॉटवरती लँडिंग होते चेंडूची. अगदी शॉर्ट पिच नाहीये, पण गुड लेंथ पेक्षा थोडासा लांब चेंडू फेकलाय आणि चांगली गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग. होम ग्राउंड देखील आहे. याच मैदानावरती प्रॅक्टिस करून, सराव करून आपल्या संघाला अनेक वेळेस त्या शिखरावरती नेण्याचं कार्य राहिलंय. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. यावेळी देखील शॉर्ट बॉल आहे, पण यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हलक्या हाताने फक्त चेंडूला चिप केलाय. ऑन रिजन वरती नाही तर ऑफ रिजन वरती, पॉइंट रिजन वरती यावेळी फेकी केली आणि फेकी देखील अवांतर करण्यात आली. पण चांगलं बॅकअप केलं. संघाचे कर्णधार उमेश नासनकर होते, तैनात होते. थोडेसे साच पडलेत आणि तरी देखील 2 धावा इथे वसूल झालेत, पण चांगलं कमबॅक केलं. पहिला चेंडू अगदी जो आपण शॉर्ट पिच पाहिलात आणि आता पावसाची देखील त्याचं आगमन केलेलं आहे. म्हणजे काय तर आता बॅटिंग करत असलेल्या टीमसाठी खूप मोठं आव्हान असणार आहे. बघा त्या आव्हानाला सामोरे कसे जातात. पुढचा बॉल पुढ्यातला अगदी चेंडू होता. या चेंडूला देखील अगदी खोदून काढलाय. लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात आहे. एकदा पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होणार यात ती मात्र शंका नाही. आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. चांगली बॅटिंग आणि त्या बॅटिंगला साथ देणारे त्यांची रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी आपण पाहतो ना, काही यंगस्टर खेळाडू देखील 2 धावा 3 धावा घेतल्यानंतर अगदी जमिनीवरती येतात, थोडा वेळ विश्राम करतात. पण ह्या खेळाडूंना पहा, हे 50+ क्रिकेट आहे मित्रांनो. आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. बॅटिंग शिका, बॉलिंग शिका, फिल्डिंग शिका, पण ही फिटनेस लेवल मेंटेन करणं ना, ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. चांगला खेळ आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल आहे आणि यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून फेकण्याचा प्रयत्न केला होता उमेश. आहे थोडंसं साचपडले तिथे, थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा देखील बघता बघता इथे झाल्यात पूर्ण आणि फेकी देखील करण्यात आली आहे. येस, बघा इथे थोडेसे डबल माइंड झालेत. अगदी त्याच्या पुढ्यात चेंडू पडलाय. त्या चेंडूवरती जाणं की नाही जाणं आणि हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हा निर्णय आपल्याला कंप्लीट करावा लागतो. अगदी असं म्हणतात ना की आपल्या डोळ्याची पापणी लावण्याच्या अगोदर तो निर्णय घ्यावा लागतो की मला झेल पकडायला जायचंय की चेंडूला बॅक करायचा आणि तो चौकार वाचवायचा आहे. आणि तो निर्णय घेतला, चौकार वाचवण्याचा निर्णय घेतला उमेश नाचनकर यांनी. चौकार नक्कीच वाचवला. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. धावा झाल्यात आता 22 धाव फलकावरती. 22 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल यावी अगदी लोअर फुल टॉस चेंडू आहे. फिरकवण्याचा प्रयत्न केला, बॅटची हलकीशी कडा एज लागते. यष्टीरक्षक स्वतः जात आहेत चेंडू गॅदर करण्यासाठी, पण इथे 2 धावा पूर्ण तर नक्कीच होतील. दुसऱ्या षटकाचा देखील समाप्ती झाली आहे. 2 षटकाचा खेळ इथे संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर
धावा धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा होत्या. त्यानंतर पुष्कर काटे यांच्या नावावरती ते पहिले 2 चेंडू राहिले. षटकार चौकार या षटकामध्ये आलेला नाहीये, पण बघा याला सर क्रिकेट म्हणतात ना, की जिथे षटकार चौकार येणं थांबतं तिथे आपल्या बॅटनी, आपल्या पायानी, त्या सिंगल्सनी, त्या डबल्सनी ते धावफळक पुढे जाणं गरजेचं आहे. आणि तसंच काहीतरी कार्य आतापर्यंत केलंय. ही सलामीची जोडी सिनियर क्रिकेट क्लब कुर्लावरून दाखल झालेले हे सगळेच खेळाडू आहेत, जे अगदी आपल्या डोंबिवली नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. इथे दाखल होऊन आपल्या खेळाची प्रचिती देत आहेत, आपल्या शहराची प्रचिती देत आहेत आणि देत असताना चांगलं कार्य आतापर्यंत केलंय. 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा, एक चांगलं टोटल आतापर्यंत बनवलंय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काही खेळाडू अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांना देखील माहिती आहे की इथून त्यांना चांगला खेळ सातत्याने करत राहणं खूप गरजेचं आहे. हो बघा, गोलंदाजी ट्रॅक वरती आपण यस राजा जाधव यांना पाहतोय. म्हणजे एक असे खेळाडू आहेत, एक असं व्यक्तिमत्व आहे ना, ज्या व्यक्तिमत्वानी सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. त्यांची गोलंदाजी, त्यांची बॅटिंग आणि त्यांचं व्यक्तिमत्व. तर त्यांच्यासाठी पारितोषिक येणं हे अगदी ती मात्र शंका नाहीये. गोलंदाजीला आले, बॅटिंगला आले की पारितोषिक येणार आहे. पहिलं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी मोहिते साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं असणार आहे आणि प्रत्येक डॉट बॉल साठी देखील पप्प्या ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. यावेळी देखील एक धाव आली आहे. आणि बघा एक थोडंसं नेगेटिव्ह पारितोषिक आपण पाहतोय. जर या षटकामध्ये 3 षटकार आले, ते कसेही आले, तर 3,000 रुपयाचं पारितोषिक जॉन यांच्याकडून असणार आहे. पारितोषिकांचा भरमाड आपण पाहणार आहोत, यात मात्र शंका नाहीये. पण कॉम्पिटिशन देखील तेवढंच तगड आहे. समोर देखील तेवढेच चांगले बॅटर्स पाहायला मिळतात आपल्याला. पुढचा बॉल यावेळी सफल झाले, स्विच केलं थोडंसं आणि चेंडू निघून गेला घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर स्वरूपात हा चेंडू निघून गेला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. सातत्याने 2 चेंडूंवरती 2च धावा आल्या. चांगली बॉलिंग करतात. दोन चेंडूंवरती 2 धावा आल्यात. पारितोषिक तर प्रचंड लागलेत. विकेट हॅट्रिक साठी अगदी 5,000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक डॉट चेंडूवरती 1,000 रुपये. 3 षटकार आले तरी गोलंदाजाला 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी मोठा फटका, चांगले कनेक्शन, चेंडूला दिलंय भिरकावून. स्कोअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावरून येतो एक दणदणीत षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक दॅट इज. काय कनेक्शन पहा. जीटीसी लाईव्ह वरती जे आमचे प्रेक्षक एन्जॉय करत असतील ना, त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. कारण त्यांनाच फक्त ही संधी मिळते की त्यांना ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो आणि तो ऍक्शन रिप्ले पाहत असताना, एन्जॉय करत असताना तो षटकार एन्जॉय करतात. बघा अजून 2 षटकार आले तर राजा जाधव यांनाच ते पारितोषिक आहे 3,000 रुपयाचं. जॉन यांच्याकडून ते पारितोषिक असेल. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू भिरकवण्याचा इथे देखील प्रयत्न केला. एक उसई देखील घेतली, थोडीशी जंप केली. पॉइंट रिजनला टार्गेट करत होते. डीप बॅकवर्ड पॉइंट वरती खेळाडू तैनात आहे. सिंगल धाव इथे देखील येणार आहे. चांगली बॉलिंग. बघा हा कमबॅक करणं गरजेचं होता. मागच्या चेंडूवरती झालेली चूक आणि त्या चुकीचं रूपांतर पुन्हा एकदा चूक केलीत तर आपला संघ अडचणीत जातो. पण त्या चुकीला सुधारण्याचा प्रयत्न केलात ना तर चांगलं कार्य होतं. चांगलं कार्य घडलंय. आता धावा झाल्या 33 धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल पुढे सरसरलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. सिंगल नक्कीच येणार आहे. एक धाव इथे पूर्ण झाली आहे. पारितोषिका देखील आपण पाहतोय अगदी नेगेटिव्ह पासून तर पॉझिटिव्ह पर्यंत पारितोषिका आहेत. जर गोलंदाजांनी षटकामध्ये 3 षटकार खाल्ले तर गोलंदाजाला पारितोषिक होतं. पण आता तसं शक्य होणार नाहीये कारण लास्ट बॉल शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विकेट हॅट्रिक घेतली तरी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं. मोहिते यांच्याकडून ते पारितोषिक होतं. प्रत्येक डॉट बॉल साठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक पप्प्या ठाकूर यांच्याकडून होतं. पण तसं काहीही घडत नाहीये या षटकामध्ये. लास्ट बॉल. पुढचा बॉल आला का डॉट बॉल. यस इट इज अ डॉट बॉल. शेवटच्या अगदी शेवटच्या चेंडूवरती तो डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा पाहतोय धाव फलकावरती आपण 34 धावा आहेत. 34 ऑन द बोर्ड.
आणि बॅलन्स आहे. आतापर्यंत जो हा खेळ आपण पाहतोय ना तो खेळ अगदी बॅलन्स पाहायला मिळतोय. बघा जर आपण सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला या टीमचा विचार केला तर 34 धावा त्यांनी बनवल्यात. 3 षटकाचा खेळ त्यांचा देखील झालाय. 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकेट गमावली नाहीये म्हणजे विकेट्स इन हँड म्हटलं तर आता शेवटच्या 12 चेंडूंवरती अटॅक होणार. समोर जर आपण आरसीसी कल्याण डोंबिवली संघाचा विचार केला तर त्या संघाने देखील अतिरिक्त काही दिलं नाहीये, जास्ती धावा दिल्या नाहीयेत. जर आपण रनरेटचा विचार केला तर तो देखील अगदी 11 काहीतरी रनरेट आहे. कारण 3 षटकांमध्ये फक्त 34 दिल्यात. पावसाळी क्रिकेट, रब्बर बॉल क्रिकेट आणि त्या रब्बर बॉल क्रिकेटमध्ये 34 धावा 3 षटकांमध्ये अतिरेकही नाहीये. चांगलं क्रिकेट पाहतोय. चौफेराचा एक बॅलन्स पाहतोय आपण क्रिकेटचा, कारण बॅलन्स पाहायलाच मिळणार आहे. कारण दोन्ही दिशेला लेजंड्स आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती खिमजी यांना पाहतोय आपण. शेवटचे 12 चेंडू, 4थं षटक आता मार्गस्थ. धावा झाल्या 34 धाव फलकावरती. चौफेरच तो बॅलन्स नक्कीच पाहतोय. खिमजी गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. समोरून बॅटिंग देखील बघा काय सुदृढ बॅटिंग होत आहे. कधी वीरू अटॅक करतायत तर कधी पवित्र अटॅक करतायत. यावेळी बॅकफुटला जाऊन वॉट अ स्ट्रोक, अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. कारण ह्या फटक्याला ना ती कलात्मक फटका आपण बघू शकतो. बॅकफुटला जाणं, त्या योग्य त्या वेळेवरती त्या बॅट आणि बॉलचं कनेक्शन होणं, स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहतोय. अगदी हे जर पावसाळी क्रिकेट नसतं, तो जर ग्रास तिथे नसतं ना तर नक्कीच चेंडू धावत पळत चौकार गाठला असता चेंडूने. यात ती मात्र शंका नाहीये. चांगली बॅटिंग होत आहे. पुढचा बॉल यावेळी फुलटॉस चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टाइम झाला नाही. राजा जाधव आहेत लॉंग ऑन वरती, लॉंग ऑफ वरती. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. फेकी केली आहे. स्ट्रायकर एंडला फेकी करण्यात आली आहे आणि 2 धावा इथे देखील मिळतील. 2 धावाच्या साहाय्याने आता धावफलक पुढे. धावा झाल्या धावफलकावरती 37 धावा झाल्या धावफलकावरती. काय टार्गेट असू शकतं, कारण 5 षटकांची मॅच आहे आणि त्या 5 षटकांच्या मॅच मध्ये अगदी आपण 12 ते 14 ची सरासरी जरी मेंटेन केलीत ना तरी देखील खूप चांगलं टार्गेट असू शकतं. कारण कुर्ला संघामध्ये आपण पाहतोय की काही अडचणी खातीर काही खेळाडू उपस्थित नाहीयेत. त्यांची जागा देखील भरून काढायची आहे. त्या अतिरिक्त धावा देखील हव्यात. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा स्विच केलाय अवाक्याच्या बाहेर. यावेळी देखील बोळीला केलाय टर्न, चेंडूला दिला विरकावून. स्क्वेअर लेगला टार्गेट करत असताना येतो एक हाय व्होल्टेज उत्तुंग षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. पवित्र यांनी देखील एक वेगळाच पवित्र आज त्यांच्या हातात घेतलाय. खूप चांगली बॅटिंग करतात. धावा झाल्या 43 धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. बघा प्रत्येक षटकामध्ये ना अगदी कृष्णादा गिर आमच्या सोबत आज गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. त्यांचं देखील स्वागत, त्यांना देखील धन्यवाद. आणि प्रत्येक चेंडूवरती आता एक वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न राहिलाय. चांगल्या बॉलला सन्मान नक्कीच दिलाय, पण खराब चेंडूंवरती प्रहार देखील तेवढाच चांगला केलाय. पुढचा बॉल यावी गोलंदाजाचा कमबॅक. दिस इज क्रिकेट. यालाच तर म्हणतात क्रिकेटचा खेळ. हा अनिश्चिततेचा खेळ असतो. कधी तुमची चालते तर कधी आमचीही चालू शकते, असं गोलंदाज आपल्या गोलंदाजीने म्हणून दाखवतोय. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ कमबॅक. हा कमबॅकचा गेम आहे, हा क्रिकेटचा गेम आहे आणि हा कमबॅकच इथे करावा लागतो आपल्याला. पहिल्या चेंडूवरती तो षटकार आणि त्यानंतर तो वेगवान चेंडू गोलंदाजाचा. शॉर्ट बॉल आहे, भिरकवण्याचा इथे देखील प्रयत्न. हे चातुर्य गोलंदाजाकडे. टप्पा बदलला, लाईन बदलली, लेंथ बदलली, व्हेरिएशन आपला वापर केला आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकले. तर झालंय काय, त्या 3 चेंडूंवरती आल्यात फक्त 6. हो, व्हॉट अ कमबॅक. अप्रतिम गोलंदाजी करतात. 9 धावा आल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू आता या षटकामध्ये शिल्लक आहे. धावा झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय 43-43 आकड्यावरती. आता स्थिर स्थगित. पुढचा चेंडू लोअर फुलटॉसचा चेंडू होता. अगदी ड्राईव्ह केलाय चेंडूला आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागणार आहे. एकच धाव इथे देखील मिळणार. 44 ऑन द बोर्ड. खूप चांगला कमबॅक. षटकारानंतर तो षटकार देखील तेवढाच चांगला, तेवढा प्रेक्षणीय होता. पण त्यानंतरचे फेकलेले 3 चेंडू त्याची देखील आपल्याला प्रसिद्धी करणं, त्याचे देखील कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. त्या शेवटच्या 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त एकच धाव दिली आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 4 षटकाच्या अखेरीस नंतर आपण पाहतोय 44 धावा धाव फलकावरती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एकही विकेट गमावली नाहीये. बघा एकही विकेट गमावली नाहीये. नो लॉस ही पार्टनरशिप आपण किती चांगली पाहतोय. आणि ही पार्टनरशिप आता इथून शेवटचे 6 चेंडू आक्रमण होईल, अटॅक होईल यात ती मात्र शंका नाहीये. कारण हे स्तंभ असतात क्रिकेटचे स्तंभ, की योग्य त्या वेळेवरती ती स्थिरता, ती स्थगिती आणणं, त्यानंतर तो थोडासा संयम स्वतःवरती ठेवलं आणि ते संयमासकट, त्या स्थिरतेसकट आपल्याकडे असणारा तो अटॅक तो सातत्याने करत राहणं, यालाच म्हणतात
क्रिकेटचे स्तंभ आणि ते स्तंभ या दोन्ही बॅटर्सकडे खूप चांगले आपण पाहतोय. पवित्र आहेत, त्यांचा देखील पवित्र खूप चांगला 2 षटकार त्यांच्या देखील बॅटमधून. त्यानंतर वीरूने देखील खूप चांगली साथ दिली, कमीत कमी डॉट बॉल्स आणि जास्तीत जास्त रन. 4 षटकांच्या अखेरीस धावा 44 धाव फलकावरती आणि शेवटच्या 6 चेंडू फेकण्यासाठी बघत कुठल्या गोलंदाजाचा वापर होतोय. गोलंदाज राजू सावंत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल शॉर्ट पिच चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला, चेंडूच्या मेरिट वरती खेळत पण लाईन थोडीशी चुकीची आहे. आमच्या मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण गौरव गुप्ते सरांना पाहतोय. चला प्लीज वाद करायचा नाहीये, विनंती असणार आहे. राजू सर आपल्याला देखील विनंती आहे, चला स्पीडअप करा प्लीज. 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ही पार्टनरशिप, ही सलामीला आलेली जोडी आणि ही जोडी ना जणू काही पुढचा बॉल यावी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पॉइंट आणि कवचच्या डोक्यावरून येतोय किती तर येतात तुंग 6 धावा आणि त्या देखील ऑफ रिजन वरती. म्हणजेच काय खतरनाक, अप्रतिम. बघा दर्जा, बघा हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतो देखील अगदी थोडासा स्लो मोशन मध्ये पाहायला मिळतोय आपल्याला आणि हे कौतुक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आमच्या संपूर्ण जीटीसीच्या टीमचं करणं गरजेचं आहे आणि आमचा जो अगदी कॅमेरामॅन आहे ना त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू वाईड आणि त्यानंतर षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच रिजन वरती खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे थोडासा आता डिफेन्स, थोडासा अटॅक कमी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलाय. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला. राजू सावंत आहेत, एक खूप चांगले गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, यांचा देखील उल्लेख होतो. आणि खेळपट्टी बनवणं, पिच क्युरिएटर आहेत, खूप चांगली खेळपट्टी देखील बनवतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला लीव केला का? येस येस येस, इट इज अ गुड लीव. दोन्ही हात पंचांचे समांतर अवांतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. चेंडू आतापर्यंत फेकला 1 आणि धावा दिल्यात किती तर 9 धावा आतापर्यंत त्या पहिल्या चेंडूवरती दिल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी योग्य त्या दिशेवरती चेंडू, यावेळी लाईन अप्रतिम आहे. डॉट बॉल येतोय. महत्वाचं काय तर ते सातत्याने डॉट बॉल टाकणं देखील महत्वाचं आहे. धावा झाल्या धाव फलकावरती 53 धावा धाव फलकावरती झाल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा हुक केलाय आणि फक्त हुक नाही केला तर 6 धावा आपल्या खात्यामध्ये बुक केल्यात. व्हॉट अ स्ट्रोक. थोडीशी चूक इथे केली आहे गोलंदाजाने. त्या आर्क मध्ये चेंडू फेकलाय आणि तिथून क्षमा नाहीये. त्या आर्क मध्ये चेंडू फेकाल तर पाहतो ऍक्शन रिप्ले, काय चेंडू अगदी बाहेर फेकून दिला, मैदानाच्या बाहेर फेकून दिला चेंडूला. खूप चांगली बॅटिंग, अप्रतिम दर्जेदार खेळ. काय आवश्यकता आहे 11 खेळाडूंचा खेळ आणि त्यात आपली सलामवीर जर अशी कामगिरी करत असतील ना तर खरोखर उल्लेखनीय कामगिरी आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा एज लागते आणि हे अस्त्र राहिलंय. आपण त्या षटकारांचं कौतुक अनेक वेळेस करतो, चौकारांचं कौतुक अनेक वेळेस करतो, पण आपण कुठेतरी हे विसरतो की त्या चांगल्या चेंडूवरती आलेले ते सिंगल्स, ते डबल्स, ते देखील जास्ती प्रेशर क्रिएट करतात. धावा झाल्या धाव फलकावरती 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धाव फलकावरती. शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा कवच रिजन वरती खेळाडू तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न थोडेसे साच पडलेत. ही झाली आहे चूक आणि चुकीला नाहीये माफी. गेलाय चौकार. 4 धावा झाल्यात वसूल. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम खेळ. 64 धावा धाव फलकेवरती आपण पाहतोय. 64 ऑन द बोर्ड. 1 टू गो. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. काय बॅटिंग होते, अप्रतिम बॅटिंग. पवित्र आणि वीरू दोन्ही बॅटर्सनी अगदी इम्प्रेस केलाय. लास्ट बॉल. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडूला अगदी हलक्या हाताने थोडंसं हुक केलंय. एक धाव तर नक्कीच कंप्लीट होईल. विजू आहेत तिथे, खूप चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली फेकी आपण पाहतोय आणि बघता इथे 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. पण हे समाधानकारक कार्य नाहीये, हे उल्लेखनीय कार्य आहे दोन्ही बॅटर्सचं. धावा झाल्यात धाव फलकावरती 66 आणि जिंकण्यासाठी 67. 67 टू विन. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही बॅटरसाठी झाल्या पाहिजेत. सलामीला आलेत, खेळाडू कमी आहेत, कुर्ल्यावरून दाखल झालेत,
पण बघा काय खेळ त्यांनी केलाय. वा अप्रतिम, दर्जेदार दर्जेदार. असंच लेजंड म्हटलं जात नाहीये. अगदी अनेक वर्ष ना त्यांच्याकडे तो अनुभव आहे. अनेक वर्ष, अनेक खेळ, अनेक मैदानं, अनेक स्पर्धा गाजवल्यात. एकट्याच्या बळावरती, स्वबळावरती त्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. पण इथे पुन्हा एकदा तसंच काहीतरी करून दाखवतात. पण तरी देखील आरसीसी कल्याण डोंबिवली संघाला कुठेही कमी ठरवून चालणार नाहीये. त्या संघामध्ये देखील असे बॅटर्स आहेत की हे 67-67 धावांचं जे लक्ष्य आपण पाहतोय ना ते देखील कमकुवत करू शकतील. असे कार्य करण्यासाठी त्यांच्याकडे देखील बॅटर्स आहेत. बघूयात काय होतोय हा खेळ, कसा रंगतोय पुढच्या इनिंगचा खेळ. सीनियर क्रिकेट क्लब कुर्ला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
नेरे पूर्व विभाग पनवेल आणि श्री 11 कांजूर टॉससाठी या. चेक. चला, नेरे पूर्व विभाग पनवेल आणि त्यांच्यासोबतच श्री 11 कांजूर दोन्ही टीम्स कॅप्टन त्वरित रिपोर्टिंग करा टॉस साठी. बघा भरपूर विलंब झालाय. ग्रुप ए ची ही दुसरी मॅच असेल. श्री 11 कांजूर आणि नेरे पूर्व विभाग पनवेल दोन्ही टीमचे कॅप्टन्स कुठे असतील आपण त्वरित रिपोर्टिंग करा टॉस साठी. नाणेफेकीचा कौल होईल. श्री 11 कांजूर टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्ट करा. पनवेल संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. माझ्यासोबतच भाविक ठक्कर देखील जोडला गेलाय. त्याचा देखील सुमधुर आवाज ऐकूयात आपण. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत तर विनंती असेल आपण टॉस करून घेऊयात. आणि प्रवीण साळुंके साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत. प्रवीण साहेब, आपल्याला विनंती आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्या. ही देखील महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये देखील आपल्याला तारे सितारे पाहायला मिळतील. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स पनवेल संघ आणि कांजूर दोन्ही संघांचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. 5 षटकांची मॅच आहे, याची आपण नोंद करून घ्या. आणि 5 फ्रेश गोलंदाज वापरण्याची आपल्याला आवश्यकता असेल. टॉस होतोय, नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि पनवेल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण फक्त आमच्यापर्यंत डिसिजन सुपूर्द करा, ही विनंती. श्री 11 कांजूर संघाचे कॅप्टन दिलीप सर, आपण 2 मिनिटं रिपोर्टिंग करा. सदुसष्ट धाब्यांचं लक्ष. भाविक, अनेक वर्ष क्रिकेट आपण देखील खेळतोय. हे मैदान आपण देखील पाहिलंय. अगदी चिमुकल्यांपासून प्रौढ होण्यापर्यंत हे मैदान आम्ही देखील पाहिलंय. या मैदानाचा इतिहास देखील तेवढाच मोठा आहे. रेल्वे मैदान, डोंबिवली पश्चिम आणि एकमेव असं मैदान आहे ज्यावरती अगदी भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतो. मग ती RPL ची स्पर्धा असू देत, बाबा डॅडी चषक असू देत, I11 चे चषक असू देत, DUPL सारखं मोठं चषक असू देत, अशा अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण, नगरसेवक चषक असू देत, अशा अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण नवापाडा ग्रामीण क्रिकेट क्लबद्वारे आयोजित स्पर्धा देखील आपण या मैदानात पाहतो. आणि नवापाडा संघाचा हे ग्राउंड आहे. मग ते अंडर-19, अंडर-23 पासून असू देत किंवा मग रेग्युलर क्रिकेट संघ आणि त्यानंतर 40+, या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण इथे 2 खेळपट्ट्या पाहतो. विशेषतः एक सिमेंटची खेळपट्टी आणि त्यानंतर नाविन्यपूर्वक उभारण्यात आलेली ही मातीची देखील खेळपट्टी आपण पाहतोय. 67 धाब्यांचं लक्ष. भाविक, 5 षटकांची मॅच, काय वाटतंय सामना कुठवर रंगेल? पहिले काही षटकं किती महत्वाचे असतील? सलामीची पार्टनरशिप किती महत्वाची असेल? ती मॅचची टोन सेट करणं किती महत्वाची असेल?
चला नितीन सर गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत सुपूर्द करा प्लीज. बॉलर्स नेम. गजानन वाफेकर यांना आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. बघा पहिला बॉल तो देखील यष्ट्यांना टार्गेट करणारा. प्रॅक्टिस कधी सराव केला हरकत नाहीये, पण बघा अगदी ना आपण भाविक 22 वर्षाच्या मुलांना पाहतो. अरे आज बॅक पेन आहे, आज नी पेन आहे, आज इथे दुखतंय, आज क्रिकेट नाही खेळण्याचे अनेक कारण त्यांच्याकडे आहेत. पण गजानन सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आणि त्यांच्याकडून शिकावं तेवढं कमी आहे. वयाची आयु 72 आहे आणि तरी देखील त्या खेळपट्टीवरती क्रिकेट खेळत आहेत. काही शिकायचं असेल ना मित्रांनो तर हा क्रिकेटचा खेळ शिका त्यांच्याकडून आणि हे त्यांचं समर्पण शिका क्रिकेट करून. कारण क्रिकेटने त्यांना देखील बरंच काही दिलंय. ती प्रसिद्धी दिली आहे, यदा कदाचित त्या ट्रॉफीज दिल्या असतील, ते मानधन ते पैसे देखील मिळवले असतील, पण त्यानंतर क्रिकेटला आपण काय दिलंय, आपण क्रिकेटची सेवा कशी केली आहे. तर वयाच्या 72व्या वर्षी देखील प्रतिस्पर्धी संघाला अगदी धूळ चाकवणारी गोलंदाजी त्यांना करता येते आणि त्यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. आपल्या सगळ्यांकडून टाळ्या झाल्या पाहिजेत. 72 वर्षाची आयु आहे आणि त्या आयुमध्ये देखील ते फिल्डिंग करतात, आपल्या संघाचं नेतृत्व करतात. याहून चांगलं काय. वा. आणि बघा 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षपद देखील त्यांच्याकडे आहे आणि याहून चांगलं काय. येस फिल्डर हवाय. चला नितीन सर एक फिल्डर हवाय अजून. चला कोणी असेल तयार तर प्लीज. चला जे खेळाडू तिथे उपस्थित आहेत लॉंग ऑफ वरती. थँक्यू सो मच. एक खेळाडू कमी आहे आणि त्या कारणास्तव सबस्टिट्यूट खेळाडू देण्यात येतात. आमच्या समवेत राजू पाटील सर देखील आहेत, मुंबई 50+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. गजानन सर उपाध्यक्ष आहेत. वय एज इज जस्ट अ नंबर आणि हे अनेक वेळेस आपण म्हणतो. मी माझ्या समालोचनाच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळेस असं म्हटलंय, पण ते सिद्ध या व्यक्तीने केलंय. वा. चला थोडंसं स्पीडअप देखील करा प्लीज. कुर्ला टीम, सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला, थोडीशी विनंती आपल्याला देखील असणार आहे. आणि बघा लॉंग ऑफ वरती जे खेळाडू तैनात आहेत कांजूर संघाचे खेळाडू आहेत. दिलीप सर आपल्याला विनंती आहे प्लीज आपण. येस थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. सहकार्य म्हणजे क्रिकेट खेळ, ती स्पर्धा निर्माण करणं म्हणजे क्रिकेट, अनेक सॅक्रिफाइसेस करणं म्हणजे क्रिकेट. कारण इथपर्यंत पोहोचणं कठीण आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. बॉलर्स नेम. प्रेम आहेत. प्रेम आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सलामीला आलेले दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय. येस चला स्पीडअप करा. प्रेम गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सलामीसाठी तेजा आणि उमेश. तेजा यांचा खेळीचा देखील ना उल्लेख करणं तेवढंच गरजेचं. मी देखील एक स्पर्धा कव्हर केली होती रेल्वे मैदानावरती. त्यात बहारदार खेळी, अगदी अर्धशतक देखील त्यांनी झळकावलं होतं त्यांच्या बॅटमधून. RCC संघामधूनच खेळत होते. मॅच ऑन. पहिला बॉल तेजा स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठी स्विंग केली, स्विंग अँड फक्त मिस आपण पाहतोय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. वाईट बॉल आहे. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू आहे आणि हा फुल टॉस आहे आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. अगदी पहिल्याच बॉल वरती ना आपले इरादे स्पष्ट केलेत तेजाने.
त्यांनी देखील सांगितलंय मी देखील खेळण्यासाठी आलोय, तुम्ही देखील मारलायत आणि आम्ही देखील मारू शकतोय, यात शंका नाहीये. पहिल्याच बॉलवरती तो षटकार, पहिल्या चेंडूवरती 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो हो, अप्रतिम अप्रतिम दर्जेदार. 67 धावा धावफलकावरती उभारल्यात आणि त्याचा पाठलाग होईल यात शंका नाहीये. पुढचा बॉल यावेळी देखील बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची हलकीशी कडा लागली. बघत एक धाव इथे कंप्लीट होते का, तर एकच धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. उमेश नाचनकर या खेळाडूंनी देखील काळ गाजवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगली टायमिंग पाहायला मिळते का आपल्याला, चेंडू जातोय का सीमारेषे पार. येस, इट इज अनदर ह्यूज, खूप मोठा षटकार येतोय. काय कमबॅक आहे, अप्रतिम अप्रतिम. 66-67 धावा इथे बनवायच्यात आणि त्याची सुरुवात बघा काय सुदृढ झाली आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 2 षटकार आलेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. 14 ऑन द बोर्ड. काय म्हणशील भाविक? खूप चांगली बॅटिंग चालू आहे. काय असतं रे, आता गोलंदाजाला तो कमबॅक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 14 धावा धावफलकावरती झाल्यात. अगदी त्याच सरासरीने त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. पुढचा बॉल लीव केला. येस, इट इज अ गुड लीव. अजून एक वाईट बॉल. हे थोडंसं दडपण आहे, हे थोडंसं प्रेशर पाहायला मिळते आपल्याला, कारण गोलंदाजाला माहिती आहे समोरून दोन्ही दिशेने अटॅक होतोय. तेजा आले, त्यांनी एक षटकार मारला. उमेश आले, त्यांच्या देखील पायातला चेंडू त्यांनी देखील षटकार मारलाय. इथून थोडासा बचावात्मक, थोडीशी डिफेन्सिव्ह गोलंदाजी त्यांना करावी लागणार आहे आणि त्या दरम्यानच एक वाईट बॉल देखील येतोय. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. यावेळी देखील इरादे देखील स्पष्ट तिथे देखील होते. पुन्हा एकदा थोडंसं कॉलिंग मध्ये मिस्टेक झाली आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न तेजा यांचा राहिला होता, नकारलाय उमेश यांनी. आता डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणाऱ्या धावा धावफलकावरती 14 पाहायला मिळतात आपल्याला. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. प्रेम गोलंदाजी ट्रॅकवरती उमेश नाचनकर फेस करतील. यावेळी देखील पुढ्यातला चेंडू होता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. तो षटकार आलाय, पण षटकारानंतर बॅक टू बॅक आलेले ते 2 डॉट्स हे देखील सांगून जातात की कुर्ला संघ देखील ना तो कमबॅक करू शकतोय. ती तशी देखील गोलंदाजी त्यांना करावी लागणार आहे. 2 षटकार आलेत म्हणून काय हरकत नाहीये. 2 षटकार आल्यात, माझ्याकडे देखील ती कुवत आहे, ते टेम्परामेंट, ते स्किल्स आहेत की मी देखील डॉट बॉल फेकू शकतोय. हा आत्मविश्वास आणि हा खेळ साहसाचा आहे, हा खेळ आत्मविश्वासाचा आहे. पुढचा बॉल यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतो. ड्राईव्ह केलाय चेंडूला, थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. चांगली फिल्डिंग. तिसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि 3 धावा देखील इथे पूर्ण झाल्यात. तीन धावा पूर्ण झाल्यात. येस, थँक्यू. धावा झाल्यात 18 धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
गोलंदाजी ट्रॅकवरती वीरू यांना पाहतोय आपण. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. पुढची मॅच नाणेफेकीचा कौल त्याचा देखील झाला. पनवेल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. सामना जसाही संपतोय तर विनंती असणार आहे की त्वरित आपण देखील क्षेत्ररक्षण लावून घ्या. थँक्यू. जवळ आता सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने जिथे धावा झाल्यात 18, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकेवरती. इरादे स्पष्ट नक्कीच झालेत पहिल्या षटकामध्ये. 67 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग होणार तो देखील शक्य आहे. पुढचा बॉल, पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा अगदी पायामध्ये आणण्याचा प्रयत्न इथे देखील केला होता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण गोलंदाजाचा आपण विचार करतो ना भाविक, तेव्हा सातत्याने हा देखील विचार करणं गरजेचं आहे की त्यांच्याकडे ते व्हेरिएशन्स आहेत का. कारण आपण आपल्याकडे जर वेग असेल तर त्या वेगाने आपण बीट करू शकतो, आपल्याकडे टर्न असेल त्या टर्ननी बीट करू शकतो, पण सातत्याने एकच चेंडू आपण नाही फेकू शकत. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. यावेळी बघा, यावेळी चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर गतिशील झालाय, वेगवान झालाय चेंडू. खूप चांगली गोलंदाजी वीरू. वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ करतात. खूप चांगली गोलंदाजी करतात. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. आता हे दडपण थोडंसं स्विच होताना पाहायला मिळतं. पुढचा बॉल व्यवस्थित टाइम इथे झालेला नाहीये. टॅपच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट मिड विकेट वरती हलकासा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव अगदी वॉक करत चालत कंप्लीट केली आहे. तेजा येतात स्ट्रायकिंग एंडला आणि तेजा यांच्याकडे ती अपेक्षा असणार आहे. संपूर्ण संघाची अपेक्षा तेजा आणि उमेश या दोन्ही सलामवीरांवरती असणार आहे. बॅटिंग लाईनअप देखील तेवढी खोलवर आहे. ही धावसंख्या चेस होईल यात ते मात्र शंका नाहीये, पण इथून समोरून गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ होत आहे. मॅच अगदी शेवटच्या क्षणाला जाणार आहे. पुढचा बॉल तेजा यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. थोडासा मिस टायमिंग आणि चेंडू कुठे गेला. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. चेंडू हरवलाय. 3 धावा तर झाल्यात पूर्ण. 3 धावा डिक्लेअर आहेत. ओके, 3 धावा डिक्लेअर आहेत. बघा, जर चेंडू कुठेही अडकला आणि जर चेंडू आपल्याला सापडला नाही तर आपण फक्त 3 धावा धावू शकतो. याची देखील आपण नोंद करून घ्या. फक्त 3 धावा आपण धावू शकतो. येस, इट इज अ 4. 4 धावा देण्यात आल्यात. चौकार आहे. थँक्यू सर. पंतांच्या भूमिकेत नितीनजी म्हात्रे साहेबांना आपण पाहतोय. चौकार आहे. 4 धावा देण्यात आल्यात. कारण बघा, जीटीसी वरती आपण देखील पाहिलं ना की हाताचा संपर्क झाला आणि त्यानंतर थोडासा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर चेंडू मिळाला तेव्हा तो बाउंड्री रोपच्या बाहेर होता आणि या कारणास्तव तिथे ती बाउंड्री देण्यात आली आहे. 4 चेंडू झालेत सर. 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. तिच्या बॅटिंग स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एक धाव इथे देखील मिळणार आहे. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. डिक्लेअर म्हटलं जातं.
एक धाव इथे देखील मिळाली आणि त्या एका धावेच्या साईने धावफलक देखील पुढे सरसावतोय. पहिले काही चेंडू वीरू यांच्या नावावरती नक्कीच राहिलेत, पण त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. धावा झाल्या 24 धावफलकावरती, 24 ऑन द बोर्ड. चांगला पाठलाग होतोय. ती सरासरी तो रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करत राहणं हे गरजेचं आहे आणि तो मेंटेन होतोय. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आता या षटकामध्ये शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण वीरू यांना पाहतोय, स्ट्रायकिंग एंडला तेजा यांना पाहतोय. तर त्याची साथ देण्यासाठी उमेश देखील आहेत. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर्सची. दोघांचे बॅटमधून एक एक षटकार आपण पाहिले आतापर्यंत. शेवटचा बॉल या षटकामध्ये. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे. याला देखील फिरकवण्याचा प्रयत्न केला होता. थोडंसं पुन्हा एकदा वेट ट्रान्सफर केलं, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टाइम व्यवस्थित झाला नाही, पण एक धाव नक्कीच मिळणार आहे. षटक क्रमांक दुसरं संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 67 धावांचं लक्ष, 67 टू विन. 25 धावा झाल्यात म्हणजे अजूनही 18 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 42 धावा. सरासरीचा विचार केला तर 14ची सरासरी अजूनही मेंटेन करायची आहे, पण पावसाळी क्रिकेट आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळेस असे मोठे समीकरण चेस होताना पाहिलेत. बघत आता कुर्ला संघाकडे ते देखील अस्त्र आहे का, कारण त्यांच्याकडे देखील ते गोलंदाज असणं गरजेचं आहे. अनेक खेळाडू आज उपस्थित नाही आहेत मेगा ब्लॉग असलेल्या कारणामुळे आणि अनेक कमिटमेंट्स असतात ना, त्या कमिटमेंट्स असल्यामुळे अनेक खेळाडू आज अनुपस्थित आहेत. बघत कुठल्या गोलंदाजाचा वापर होतोय. फक्त एक विनंती असणार आहे सिनियर क्रिकेटला कुर्ला आपल्याला, की आपण थोडंसं सहकार्य करा प्लीज. थोडंसं लवकर डिसिजन घ्या आणि त्वरित गोलंदाज आपण तैनात करा, कारण फक्त दुसरी मॅच अजूनही मार्गस्थ आहे. आज फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायची आणि 1:50 अवधी झाली. उर्वरित 3-3.5 तासामध्ये आपल्याला अजून 4 ते 5 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्या देखील कमीत कमी 3-4 षटकांच्या होणं गरजेचं आहे. तर आपलं सहकार्य आम्हाला खूप गरजेचं आहे. कुर्ला सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला आपल्याला विनंती आहे, त्वरित आपण गोलंदाजाची निवड करा आणि त्वरित सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अतुल आहेत. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी खोदून काढला चेंडूला आणि अबकाच्या बाहेर जाणार आहे. अगदी समोर चेंडू जेव्हा टप्पा पडतोय ना, त्यानंतर ती खेळपट्टी, ते मैदान, त्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती देखील आपल्याला सांगून जात आहे की तो चेंडू थांबणार नाही आणि तो देखील तेजा यांच्या बॅटमधून आलेला स्ट्रोक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 14ची सरासरी मेंटेन करायची म्हणजे प्रत्येक षटकाच्या अखेरीसना एकाच षटकार चौकार ह्या शोधावाज आपल्याला लागणार आहे आणि त्याच्यासोबतच चांगल्या चेंडूला सन्मान देत राहून सिंगल डबल्स त्यावरती कॉन्सन्ट्रेट करावं लागणार असं म्हटलं जातं. मुंबईची लाईफलाईन. पुढचा बॉल बॅटची हलकीशी गळा टॉपेज लागते. एक धाव घेण्याचा प्रयत्न नकारलाय तेजा यांनी आणि डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय असं म्हटलं जातं ना की याचाच आपण उल्लेख करत होतो की ते सिंगल डबल येणं बघा किती महत्वाचं आहे. जर आपण खेळीचा विचार केला पवित्र आणि वीरू यांच्या, तर षटकार चौकार जास्ती नाही आहेत, पण ते सिंगल डबल आणि त्यांचं कन्व्हर्जन तेवढं चांगलं होतं. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढ्यातला चेंडू आहे. यावी हवेमध्ये असणार आहे. खेळाडू तैनात आहे, पण त्यांच्या अवकाच्या बाहेर झाली चूक. लॉंग ऑन वरती गेलाय चेंडू, सीमारेषा पार आलाय. दणदणीत षटकार. का ती स्ट्राईक स्वतःकडे ठेवली त्याचं चोख प्रत्युत्तर पुढच्याच बॉल वरती देऊन दाखवतात. मी आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी षटकार मारू शकतो आणि तो षटकार आलाय. तो देखील पुढच्या चेंडूवरती आलाय. 3 चेंडूवरती 10 धावा आल्यात. 14ची सरासरी मेंटेन करायची. बघत आता काय घडतंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. लॉंगॉनवरती खेळाडू तैनात. एक धाव नक्कीच पूर्ण होणार आहे. चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग, अगदी एका हाताने कलेक्शन. बघा दुसरी धाव कंप्लीट होत आहे का. चांगलं बॅकअप केलं. यष्टीरक्षक स्वतः आलेत, कीपर स्वतः आलेत. एकच धाव मिळणार आहे. धाव झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय 36 धावा झाल्या धाव फलकावरती. 36 ऑन द बोर्ड. पण मॅच ना अजूनही बॅलन्स आहे. उमेश स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, पण हे ताळमेळ साधणं गरजेचं आहे. पाच चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. शेवटचा चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे. अतुल गोलंदाजी ट्रॅकवरती. एक षटकार, एक चौकार, पण त्यानंतर ते डॉट बॉल्स देखील आलेत त्यांच्या गोलंदाजीमध्ये.
पुढचा बॉल यावेळी लीव केलाय आणि येस येस इट इज अ गुड लीव. पंचांचे दोन्ही हात इथे समांतर होत आहेत, म्हणजेच काय तर अवांतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या 37 धाव फलकावरती. चांगली बॅटिंग होत आहे, चांगली गोलंदाजी देखील होत आहे, तर इथून थोडंसं क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं करावं लागणार आहे. पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न, हे कनेक्शन आणि हे कनेक्शन सांगून देत आहे हा चेंडू थांबणार नाहीये, हा देखील गेलाय. उत्तुंग षटकार येतोय उमेश नाचनकर यांच्या बॅटमधून. व्हॉट अ स्ट्रोक, पाहते कनेक्शन, पाहतो ऍक्शन रिप्ले. अगदी मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग करून दाखवतात दोन्ही बॅटर्स. समोरच्या संघाने देखील तसंच काहीतरी केलं होतं. अगदी पवित्र आणि वीरू यांच्या सलामीच्या जोडीने सगळ्या धावा बनवल्या होत्या आणि इथे देखील आरसीसी कल्याण डोंबिवली संघाकडून देखील तसंच काहीतरी घडतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय धाव फलकावरती. 43 धावा धाव फलकावरती. बारा चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 24 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात. 12ची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे, जी सरासरी अगदी 14ची होती. या षटकामध्ये चांगल्या धावा वसूल केल्या. 2 षटकार, 1 चौकार, 1 व्हाईट बॉल, 1 सिंगल. चांगली बॅटिंग होत आहे. समोरच्या संघाने देखील असंच काहीतरी केलं होतं. पवित्र यांच्या बॅटमधून वैयक्तिक 40 धावा, वीरू यांच्या बॅटमधून वैयक्तिक 23 धावाने आतापर्यंत तेजा आणि उमेश यांची देखील उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. चला थोडंसं स्पीड अप करा. गोलंदाजी ट्रॅक वरती गजानन सर यांना पाहतो आपण. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी स्वीप करायचा होता. व्यवस्थित टाइम इथे झालेला नाहीये. 1 बॉल इथे 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. लॉंगॉनवरून खेळाडू आल्यात आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. आता इथून बघा सातत्याने त्या सिंगल्स डबल्स यावरती देखील तो कॉन्सन्ट्रेट करावा लागणार आहे. मुंबईची लाईफलाईन ती लोकल ट्रेन म्हटल्या जाते आणि क्रिकेटची लाईफलाईन म्हटलं काय तर सिंगल्स आणि डबल्स. त्या सिंगल डबल एकेरी दुहेरी धावा. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, अगदी काटा बदलणारी गोलंदाजी आहे. फिंगर्स रोल केले चेंडूवरती आणि रबर बॉल वरती टर्न करणं देखील एक खूप मोठं कार्य असतं. वयाची आयु 72 आहे, 72, आणि तरी देखील अशी गोलंदाजी करतात. त्याच्यासारख्या बॅटरला देखील तो चेंडू बीट करणं सोपं कार्य नाही आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने हलकासा खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. लॉंग ऑनवरती लॉंग ऑफवरती खेळाडू तैनात आहे. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चौकार षटकार आले नाहीत आणि जर शेवटच्या षटकामध्ये अगदी 10 ते 15 धावा शिल्लक ठेवल्या तर मॅच अगदी ना चुरशीची होणार, यात ती मात्र शंका नाहीये. बघा आतापर्यंत 3 चेंडूंवरती गजानन सर यांनी फक्त 3 धावा दिल्यात. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. ती कुठल्याही यंगस्टरला लाजवेल अशी कामगिरी करतात. पुढचा चेंडू पुढ्यातला चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील करण्यात आली आणि प्रत्येक डॉट बॉल इथे चीअर अप होतोय. वा, समोरचा प्रतिस्पर्धी संघ देखील आपल्यासाठी जर टाळ्या वाजवत असेल ना, याहून चांगलं काही नाहीये. हे आपल्याला क्रिकेटने दिलंय. वा, अप्रतिम खेळ. नितीन जोशी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाज गजानन सर यांना ते पारितोषिक असणार आहे. धन्यवाद साहेब, थँक्यू सो मच. काय गोलंदाजी करतात. वा, इज जस्ट नंबर आणि ते सिद्ध करून इथे दाखवतात. 4 चेंडूंवरती दिल्यात फक्त 3 धावा. पुढचा बॉल, यावेळी चांगलं कनेक्शन. चेंडू हवेमध्ये, बराच वेळ चेंडू हवेमध्ये असणार आहे. प्रयत्न होईल पण उमेश नाचनकर हे नाव देखील तेवढंच प्रसिद्ध आहे आणि त्या नावाची देखील छाप या कल्याण डोंबिवलीने पाहिली आहे. हल्ला केलाय, त्या हल्ल्याला प्रतिहल्ला देखील केलाय. आलाय उत्तुंग षटकार त्यांच्या देखील बॅटमधून आणि हेच काहीतरी पाहण्यासाठी आपण सगळे इथे जमलो होतो. शेवटचा बॉल, यावेळी देखील ब्लॉक होलचा वापर केला. व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी करतात. आगरी कोळी संघाकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तो षटकार सोडलात ना तर ती गोलंदाजी पहा, अगदी त्या रील्स निघतील, क्लिप्स व्हायरल होतील, यात ती मात्र शंका नाहीये. व्हॉट अ बॉलिंग गजानन सर, वेल बोल्ड.
खूप चांगली गोलंदाजी. धावा झाल्यात धाव फलकावरती. वळत मॅचच्या दिशेने थोडंसं आपण सगळेच बाहेरून गेलो होतो. 53 धावा झाल्या धाव फलकावरती आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि धावा हव्यात 14. मी म्हटलं होतं ना, आगरी कोळी संघाकडून गजानन सर यांना ते 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते कॉम्बॉक्स मध्ये जमा देखील झालंय. तर आपण मॅच झाल्यानंतर कलेक्ट करा. बघत कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये तो चेंडू सोपवण्यात येतोय. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 3 धावा दिल्या. त्यानंतर तो षटकार आला. उमेश नाचनकर यांची बॅट बोलली आणि नंतर एक सिंगल आलाय. पण मॅच ऑन आहे. 14ची सरासरी होती आणि ती 14ची सरासरी ठेवली आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. कोण म्हणतं अगदी 40+ क्रिकेट, 50+ क्रिकेट. पप्पू सर थोडंसं कमकुवत पाहायला मिळतं की काय? षटकार पाहायला नाही मिळत, थोडंसं स्लो क्रिकेट पाहायला मिळतं. हे बघा, हे आमचं 40+चं क्रिकेट, हे आमचं 50+चं क्रिकेट आणि हा आहे आमचं स्पिरिट ऑफ द गेम. त्यालाच म्हणतात क्रिकेट. 50+, 40+ क्रिकेट अनेक काही वर्षांमध्ये खूप प्रसिद्ध झालेलं हे क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटने देखील आपल्याला बरंच काही दिलेत, बरेच काही स्टार्स दिलेत. जे अगदी काही तारे सितारे थोडेसे विस्मय झाले होते, ते तारे सितारे पुन्हा एकदा चमकू लागलेत. कारण तो प्लॅटफॉर्म दिलाय. त्या प्लॅटफॉर्म देणाऱ्या त्या सगळ्या आयोजकांचं देखील तेवढंच धन्यवाद. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो. 40+ क्रिकेट असू देत, मग 50+ क्रिकेट असू देत आणि तसंच काहीतरी घडतंय. मॅच अगदी ऑन आहे. मॅचच्या दिशेला जर वळायचं झालं तर 6 चेंडू आणि 14 धावांचं अजूनही समीकरण आहे. कोण म्हटलं होतं की मॅच अगदी पहिल्या षटकामध्ये आपण धावा बघितल्या तर पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल 18 आल्या. त्यानंतर वीरू यांचं चांगलं षटक, फक्त 7 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा बॅटरचा कमबॅक, पुन्हा एकदा 18 धावा. त्यानंतर गजानन सरांचं षटक, त्यामध्ये आल्या फक्त 10 धावा. मॅच ऑन आहे. उमेश नाचनकर आणि त्यांच्यासोबत तेजा बॅटिंग करतायत आणि आता बघत गोलंदाजी ट्रॅकवरती कुठले गोलंदाज येतात आणि आतापर्यंत एकही विकेट गेली नाहीये आणि हा देखील एक विक्रम आहे की काय? 5 षटकं पहिल्या इनिंगची झाली, 4 षटकं दुसऱ्या इनिंगची झाली, म्हणजे तब्बल 9 षटकं झालेत आणि त्या 9 षटकामध्ये ना एकही विकेट गेलेली नाहीये. व्हॉट अ बॅटिंग. पवित्र येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पवित्र यांच्या बॅटिंगचा उल्लेख केला तर 40 धावा वैयक्तिक त्यांनी केला, म्हणजे तो कॉन्फिडन्स त्यांच्याकडे. 6 चेंडू आणि 14 धावा. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. व्हॉट अ मॅच. RCC कल्याण डोंबिवली विपक्ष सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला त्यांच्यामध्ये रंगणारा हा सामना, अगदी हृदयाचा ठोका आजाद चुकवणारा हा सामना पाहतोय आपण. पवित्र विपक्ष उमेश नाचनकर. 6-14चं समीकरण. पहिलाच बॉल, फुलटॉस चेंडू. अनिकेत नॉन पण बघतोय पंचांच्या भूमिकेत, स्कोरलेग पंचांच्या भूमिकेत थोडीशी मिसफिल्डिंग इथे झाली. पॉइंट रिजन वरून एकाचं रूपांतर 2 धावेंवरती आणि चेंडू नो आहे का? तर येस, इट इज अ नो बॉल. नो +2 धावा मिळतील तब्बल 3 आणि येणारा पुढचा चेंडू हा असेल काय? तर हा असेल फ्री हिट. ही सुवर्ण संधी. 6 चेंडू आणि 11 धावेचं समीकरण मॅच मध्ये येऊन ठेपलंय. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगतोय, काय सामना रंगतोय. बघत आता इथून पवित्र यांच्याकडे तो अस्त्र आहे का? तो पवित्र आहे का त्यांच्याकडे? फ्री हिट आहे. येस सर, फ्री हिट आहे. 6 चेंडू 11 धावा. उमेश स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला भिडकवण्याचा प्रयत्न केला होता. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. काय गोलंदाजी केली आहे योग्य त्या टप्प्यावरती आणि टप्पा पडल्यानंतर काय चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेगवान गतिशील चेंडू यालाच म्हणतात. व्हॉट अ बॉलिंग. काय कमबॅक केलंय आणि हा कॉन्फिडन्स असावा लागतो. नो बॉल फेकलाय, त्यानंतर ना गोलंदाज थोडासा बॅकफुटला जातो, चाच पडतो, पण इथे ते होणार नाहीये कारण अनुभवाची शिदोरी ह्या प्रत्येक खेळाडूकडे आहे. 50+चं क्रिकेट आपण पाहतोय. व्हॉट अ मॅच. डॉट बॉल आलाय. 5-11चं समीकरण. पुढचा चेंडू स्विंग अँड मिस. अजून एक डॉट बॉल आलाय. अजून एक डॉट बॉल आला आणि हे काय झालंय? स्ट्राईक रोटेट झालीये कारण तिथे यष्टीरक्षकांनी विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तेजा स्ट्रायकिंग एंडला आलेत. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगतोय बघा. अगदी आपल्याला कुणालाही कसलीही संधी देत नाहीये. डोळ्यांची पापणी जर हलकीशी योग्य त्या वेळेवरती लावलीत ना तर ती ऍक्शन मिस होईल आणि ती ऍक्शन मिस आपण कोणीही करू शकत नाहीये. पण ही पर्वणी आमच्या GTC वरती पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना कारण त्यांच्याकडे ते ऑप्शन आहे. थोडंसं बॅकफुटला जाऊन बॅक फॉरवर्ड करून ती मॅच पाहू शकतात. यावेळी देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटनी खेळलेला हा स्ट्रोक आपण पाहतोय. डीप मिड विकेट वरती तिथे क्षेत्ररक्षण झालंय थोडंसं खराब. आलाय इथे देखील चौकार आणि हा संजीवनी देणारा नशिबाचा चौकार आलाय. कारण असं म्हणतात नसीब भी बहादूर काही साथ देते. बहादुरासारखे खेळा, लढा आणि त्या नसीब आपलं साथ देणार या ती मात्र शंका नाहीये. चौकार आलाय. त्या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे. एकसष्ट धावा झाल्या धावफलकावरती. 6 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू आणि 6 धावेची अजूनही आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 6 धावा अजूनही हव्यात. मॅच अजूनही संपलेली नाहीये. बघा इथून भाविक एखाद दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा कुर्ला संघाचा कमबॅक. पण इथून एखाद दुसरा मोठा फटका, षटकार किंवा चौकार
तर मॅच फिनिश होईल, यातही ती मात्र शंका नाही. तर दोन्ही टीम्स अजूनही इक्वल आहेत. तो सीसो आपण पाहतो ना, अगदी लहानपणी आपण एन्जॉय केलाय, तसाच काहीतरी सामना प्रत्येक बॉलवरती ना अगदी डोलवतोय, कधी या संघाच्या दिशेने कधी त्या संघाच्या दिशेने. आणि यालाच तर म्हणतात क्रिकेट. 50+ क्रिकेट आपण पाहतोय, प्रत्येकाकडे तो अनुभव आपल्याला आहे. तो अनुभव आता पणाला लावावाच लागणार आहे, कारण पुन्हा एकदा संधी मिळणं कठीण आहे. लीग फॉर्मॅट नाहीये, नॉकआउट पद्धतीच्या मॅचेस आपण पाहतोय. 2 ग्रुपमध्ये विभाजित करण्यात आलेले हे संघ आपण पाहतोय, ग्रुप ए, ग्रुप बी. ग्रुप बी चा हा पहिला सामना. सुरुवात अशी आहे, जर ट्रेलर असा असेल तर त्या पिक्चरचा क्लायमॅक्स कसा असेल, त्या सेमीफायनलच्या फायनलच्या मॅचेस किती चांगल्या रंगतील. 3 चेंडू 6 धावांचं समीकरण. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू, जे आपल्याकडे असलेलं सगळ्यात चांगलं अस्त्र, ते अस्त्र बाहेर काढलंय, पण यष्टीरक्षकाने केलेली ही चूक. आणि बॅटची कडा आहे की मग अंगाला चेंडू आदळलाय की बाईज आहे, पंच आपल्यापर्यंत सुपूर्द करतील. बाईज आहेत, थँक्यू सो मच सर. बाईज आहेत म्हणजेच काय तर अवांतर धाव इथे मिळाली. पुन्हा एकदा उमेश ट्रॅकिंग एंडला. आता समीकरणाचा विचार केला तर उमेश ट्रॅकिंग एंडला आलेत. आतापर्यंत बॅट चांगली बोलली आहे, पण समोरून वीरू पवित्र यांची गोलंदाजी देखील तेवढीच चांगली राहिली आहे. 2 चेंडू आणि 5 धावांवरती सामना येऊन ठेपला. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, बराच वेळ हवेमध्ये, यष्टीरक्षक स्वतः येतात चेंडूच्या खाली. इथे काय घडतंय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. स्ट्राईक स्वतःकडे तेजा यांनी ठेवली आणि समीकरण येऊन ठेपलं 1 चेंडू आणि 4 धावांवरती. व्हॉट अ मॅच. काय सामना घडलाय, काय सामना इथे रंगलाय बघा. 1 चेंडू आणि 4 धावांवरती मॅच येऊन ठेपलंय. आतापर्यंत केलेलं कार्य, आतापर्यंत घडलेलं सगळं काही त्या एका चेंडूवरती इंदूर आहे. आपल्याकडे असलेलं सर्व काही इथे पणाला लावावं लागणार आहे. बॅटरला देखील करावं लागणार आहे, बॅटरला देखील चांगलं कनेक्शन करावं लागेल, गोलंदाजाला देखील तो चांगला चेंडू फेकावा लागणार आहे. सगळं काही इथे आता येऊन ठेपलं त्या एका चेंडूवरती. मॅच आहे किती तर 60 चेंडूंची, तब्बल 10 ओव्हरची मॅच. त्यामध्ये विकेट एकही गेलेली नाहीये. षटकार पाहिले, चौकार पाहिले, विकेट अजूनही आली नाहीये संपूर्ण मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी, याची देखील नोंद करून घ्या. चौकार मारणं गरजेचं आहे. हो, व्हॉट अ मॅच. शेवटचा चेंडू, 1 बॉल, 4 धावांची आवश्यकता. यावेळी मिस टायमिंग, हलकीशी बॅटची कडा आणि पवित्र यांचा तो बोलबाला आपण पाहतोय. सिनियर क्रिकेट क्लब कुर्ला यांचा तो बोलबाला पाहतोय. 67 धावा बनवल्या. विकेट मॅच मध्ये गेली नव्हती, पण ती विकेट आली आहे त्या शेवटच्या बॉलवरती. विकेट आली आहे, त्या सेलिब्रेशन पहा. मॅच जिंकली आहे आणि तो दणदणीत विजय संपादित केलाय. RCC कल्याण डोंबिवली सारख्या मोठ्या संघाला अगदी पहिल्याच सामन्यामध्ये इथे पराभव स्वीकारावा लागतोय. आणि त्याच्या मागे सगळ्यात मोठं अस्त्र हे पवित्र यांनी फेकलेला तो शेवटचा बॉल. एका चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता आणि त्या शेवटच्या चेंडूवरती आलेली ती विकेट. व्हॉट अ गेम ऑफ क्रिकेट. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये ना कुठलेही प्रेडिक्शन फेल आहे, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. व्हॉट अ गेम. अप्रतिम सामना इथे रंगलाय. येस, आणि बघा प्रत्येक चेंडू जो डॉट गेलाय, पवित्र यांची ती खेळी. 40 धावा वैयक्तिक केला. त्या शेवटच्या षटकामध्ये 14 धावांचं संरक्षण केलं. 1 बॉल 4 धावांचं संरक्षण केलं आणि त्यामुळे या मॅचचा शिल्पकार म्हणून त्यांची निवड होते, मॅन ऑफ द मॅच म्हणून त्यांची निवड होते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पवित्र यांच्यासाठी. वैयक्तिक 40 धावांची खेळी आणि एकच विकेट संपूर्ण मॅच मध्ये गेली, ती देखील त्यांच्या नावावरती राहिली आहे. 1 बॉल 4 धावांचं समीकरण आणि ते समीकरण आपल्या संघाच्या नावाने करून त्यांनी दाखवलंय. व्हॉट अ मॅच. अप्रतिम. या पवित्र आपल्याला विनंती, आपण या त्वरित